गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे काल 8 डबे पालघरच्या जवळ घसरले। दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे 3 ट्रॅक बंद। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णतः ठप्प। पालघरमध्ये पहाटेपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरती गर्दी व्हायला सुरुवात। लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल। पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनच्या जवळ काल संध्याकाळी मालगाडीचे डबे घसरल्याने अप आणि डाऊनची दोन्ही रेल्वे सेवा प्रभावित। डाऊनच्या काही ट्रेन रद्द तर लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावणार असल्याची माहिती। पालघरच्या दुर्घटनेनंतर सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावरती अजूनही 5 ते 6 तास काम सुरू राहणार, रेल्वे प्रशासनाची माहिती। बोईसर पालघर या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातून एसटी महामंडळाने सोडल्या बसेस, तर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसमधूनही प्रवाशांना प्रवास करण्याची सोय। घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे गरिबांना वाटणार। 10 वर्षात घोटाळ्यांचे 2200 कोटी रुपये जप्त। निकालाच्या आधीच एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। गांधी परिवारालाही संकटामध्ये मदत करत आलोय। तब्येत बिघडल्यानंतर सोनिया गांधींसाठी विशेष विमान पाठवलं, मोदींचं वक्तव्य। मोदींना गरिबांसाठी नव्हे तर अदानींना मदत करण्यासाठी देवाने पाठवलंय। राहुल गांधींचं मोदींवरती शरसंधान। निवडणुकीनंतर ईडीच्या चौकशीसाठी तयारी करतोय राहुल गांधींचा टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मैदानात। आजपासून फडणवीस वाराणसीच्या दौऱ्यावर। फडणवीसांचा वाराणसीमध्ये रोड शो। लोकसभेच्या अंतिम टप्प्यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार प्रचार। पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये निवडणुकीची रणधुमाळी। काँग्रेसनेही अंतिम फेरीसाठी आपली सर्व शक्ती लावली पणाला। आज पंजाबच्या लुधियाना आणि पटियालामध्ये राहुल गांधी यांची सभा, तर ओडिशामध्ये खरगेंची सभा। प्रियंका गांधी हिमाचल प्रदेशमध्ये प्रचार करणार। शेवटच्या फेरीच्या पूर्वी भाजपचे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात। आज गृहमंत्री अमित शहा मिशन यूपीवर, जेपी नड्डा यांचा झारखंड आणि बंगालमध्ये प्रचार, तर राजनाथ सिंग बिहारमध्ये प्रचार करणार। लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांना देवाची आठवण झाली म्हणजे तडीपारी नक्की। पटोलेंची अजित पवारांवरती टोलेबाजी। सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबीकडून चौकशी। जरंडेश्वर कारखाना अजित पवारांशी संबंधित असल्यानं दादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। एसीबीकडून सुरू असलेली चौकशी ही 1990 ते 2010 मधील, त्यामुळे या सर्व चौकशीचा अजित पवारांसोबत काही संबंध नाही। जरांडेश्वर सहकारी कारखाना चौकशी संदर्भात अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या मित्रांचा पुणे पोलिसांनी नोंदवला जबाब। अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याची पोलिसांनी घेतली माहिती। पुणे अपघात प्रकरणामध्ये डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वातील चौकशी पथकाकडून ससून रुग्णालयामध्ये पाहणी, मेडिकल चेकअप करताना केलेल्या नोंदी आणि सीसीटीव्हीची तपासणी। पुणे अपघात प्रकरणामध्ये ससून चौकशी समिती अहवाल तयार करून राज्य सरकारला सादर करणार। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये ससूनचे 2 डॉक्टर अटकेत। पुणे अपघात प्रकरणामध्ये सुरेंद्र कुमार, विशाल अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। न्यायालयाचे दोन्ही आरोपींना सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी, तर अजित पवार यांना बोलायला 4 दिवस का लागले, दमानियांचा सवाल। एकनाथ खडसेंनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची घेतली भेट। जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरणासह विविध विषयांवरती पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्याची माहिती। जळगावच्या रामदेववाडी अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी समाधानकारक तपास केला नाही। आरोपींना वाचवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न, एकनाथ खडसेंचा आरोप। सुप्रिया सुळे लीडर म्हणून अपयशी असल्याची सोनिया दोहान यांची टीका। सुप्रिया सुळेंकडे नेतृत्व गुण नाही, दोहान यांचा हल्ला। सोनिया दोहान या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का?
सोनिया दोहान यांनी सुप्रिया सुळेंवरती केलेल्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांची टीका। पुणे अपघात प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोषींवरती कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र तरी महायुतीच्या 3 नेत्यांवरती आरोप करण्याची सवय लागलेली आहे। 3 नेत्यांना आरोप करण्याची सवय लागलेली आहे। आनंद परांजपे यांची विरोधकांवरती टीका। ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। मराठा आरक्षण पुन्हा सुरू झालं तर ओबीसी ही रस्त्यावरती उतरेल। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल। प्रकाश शेंडगेंचा इशारा। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। वैयक्तिक कामासाठी भेट घेतल्याची बाळा नांदगावकर यांची माहिती। मनसेच्या अभिजित पानसे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। अभिजित पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी द्या। आमदार प्रकाश सुर्वे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर। नलावडेंच्या उमेदवारीसाठी भुजबळ आग्रही। मुंबई शिक्षक मतदारसंघामधून राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी। 8,000हून अधिक मतांनी निवडून येणार, नलावडेंना विश्वास। भाजपनं लोकसभेमध्ये ज्या भाजप नेत्यांची तिकीट कापली त्या नेत्यांना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भेटणार। राऊंड टेबलवरील गोष्टी जाहीरपणे बोलल्या गेल्या जाणार नाही याची काळजी घ्या, चंद्रशेखर बावनकुळे यांची महायुतीच्या सर्व घटक पक्षातल्या नेत्यांना विनंती। अमरावतीमध्ये मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यास काँग्रेसचा विरोध, अभ्यासक्रमातून वगळण्याची केली मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।